कौशल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि त्यांच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा किशोर मेहर यांच्या बॅट मधून आक्रमण. आडव्या बॅटने यावेळेस प्रहार केलाय. पहिल्या बॉल वरती आपण पाहिली नजाकत, परंतु यावेळेस ताकद देखील पाहायला मिळते. किशोर मेहर यांच्या माध्यमातून अप्रतिम फटका ठोकलाय. षटकार. 20 धावा धावपलकावरती आतापर्यंत चाचपडत खेळले किशोर मेहर, परंतु आता लयीत आलेत. पहा हा फरक असतो. एक बॉल ज्यावेळेस तुमच्या बॅटला व्यवस्थित लागतो आणि तो जो आत्मविश्वास तुम्हाला मिळतो ना, त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आता खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. असं म्हणतात ना की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये खूप छोटीशी रेषा असते. ती रेषा तुम्हाला मर्यादा त्याची ठेवता आली पाहिजे, लिमिटेशन ठेवता आलं पाहिजे. यावेळेस आणखी एक वन मोर दिल भांगे मोर सिक्सर. क्या बात आहे. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते किशोर यांच्या माध्यमातून. किशोर मेहर आतापर्यंत संत होते, परंतु आतापर्यंत जी शांतता होती, सांगितलं राहुल सरांनी की चाचपडत खेळता येतात. आतापर्यंत शांतता होती, परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती आणि आता मात्र मैदानावरती वादळासारखी फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमण आणि केवळ आक्रमण पाहायला मिळतंय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली किशोर मेहर यांच्या माध्यमातून. धावफलक खूप वेगाने पुढे जाते 26 धावेंपर्यंत. खरं तर बदलापूर हे असं शहर आहे, सर्वाधिक ऑटो तुम्हाला फिरताना पाहायला मिळतात आणि आता जे धावफलक आहे ते देखील ऑटो रिक्षाच्या मीटर सारखे फिरत आहे. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा धावफलकावरती. वेगाने धावफलक पुढे जाते आणि किशोर मेहर आता एका वेगळ्या लयीत आहेत. जी लय पकडली आहे, लय महत्वाची आहे या खेळामध्ये. रिदम महत्वाचा आहे, मोमेंटम महत्वाचा आहे. आणखीन एक प्रहार. क्या बात आहे. लगातारचा तिसरा षटकार आलाय किशोर मेहर यांच्या बॅट मधून. कमालीची फलंदाजी आपण पाहतोय आणि फटके देखील विविध दिशेंना खेळलेले पाहिलेत राहुल सर. आडव्या बॅटने देखील तितके चांगले फटके, परंतु त्यापेक्षा